नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.1 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत। पहिला प्रश्न दिला आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली। आता या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणून या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करणार आहोत या प्रकारे। देअरफॉर या ठिकाणी लेंथ, ब्रेथ आणि त्याची हाईट दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड हा फॉर्म्युला वापरून त्याचा आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करणार आहोत। देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इक्वल टू लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रेथ मल्टीप्लाय बाय हाईट या सूत्राचा वापर करून या ठिकाणी आपण या बॉक्सचं व्हॉल्यूम फाइंड आउट करणार आहोत। आता या ठिकाणी लेंथ म्हणजेच एल असतं, ब्रेथ म्हणजेच बी असतं आणि हाईट म्हणजेच काय तर एच। बरोबर, लेंथ किती दिलेली आहे? लेंथ आहे 20 सेंटीमीटर म्हणून 20 लिहिलं। त्यानंतर ब्रेथ किती दिलेली आहे? 10.5 म्हणून 10.5 लिहिलं आणि हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी 8 राईट डाऊन केलं। आता या ठिकाणी आपल्याला तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे। सुरुवातीला 20 मल्टिप्लाय बाय जर 8 केलं तर आपल्याला मिळालं 160 मल्टिप्लाय बाय 10.5। आता दोन्ही नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या ठिकाणी आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन। 160 मल्टिप्लाय बाय 10.5 आहे, म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉइंट न लिहिता 105 हा नंबर लिहून घेतला। सुरुवातीला 5 ने मल्टिप्लाय करायचं। 5 0 जा 0, 5 6 जा 30, 0 कॅरी 3, 5 1 जा 5, 5 प्लस 3 8 प्लस या ठिकाणी 0 लिहिलं। 0 ने सर्व नंबरला मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला 0च मिळाला। प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे। सुरुवातीला 2 0 राईट डाऊन केले। 1 ने मल्टिप्लाय करणार 1 0 जा 0, 1 6 जा 6 आणि 1 1 जा 1। आता करणार ॲडिशन 0 0 8 6 आणि 1। आता या ठिकाणी 10.5 होतं, म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह होतं, म्हणून या ठिकाणी सुद्धा एका अंकाच्या नंतर या ठिकाणी दशांश चिन्ह लावून घेतलं, म्हणजे 1680 आपल्याला हे आन्सर मिळालं। 1680 हे मिळालं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स। त्यालाच आपण युनिट लिहिणार आहोत क्युबिक सेंटीमीटर। या ठिकाणी आपल्याला त्या बॉक्सचं व्हॉल्यूम मिळालेलं आहे ते म्हणजे 1680 क्युबिक सेंटीमीटर। दुसरं उदाहरण दिलेलं आहे, अ क्युबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 cc. फाइंड इट्स थिकनेस इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर। या ठिकाणी एक क्युबॉइड शेप सोप आहे आणि त्याचा आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे। या ठिकाणी त्याची आपल्याला थिकनेस फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच या ठिकाणी थिकनेस म्हणजेच काय तर त्याची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कारण या ठिकाणी त्या सोपची त्या साबणाची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि ब्रेथ सुद्धा दिलेली आहे। त्याची थिकनेस फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच त्याची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे। देअरफॉर या ठिकाणी आपण सूत्र लिहिणार आहोत व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड। व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट या सूत्राचा वापर करून या ठिकाणी आपण त्याची हाईट फाइंड आउट करणार आहोत। या ठिकाणी हा जो क्युबॉइड शेप सोप होता त्याचं व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे 150 cc इक्वल टू या ठिकाणी लेंथ म्हणजे एल, ब्रेथ म्हणजे बी आणि हाईट म्हणजे एच। लेंथ दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे। या ठिकाणी बघा दोन्ही जे नंबर आहे या ठिकाणी हाईट सोबत मल्टिप्लाय आहे। जेव्हा ते डावीकडे जाणार तेव्हा ते डिव्हाइड होणार, म्हणजे 150 अपॉन 10 मल्टिप्लाय बाय 5 इक्वल टू एच। या ठिकाणी 150 ला आपण 10 ने डिव्हाइड करणार किंवा 1010 या प्रकारे कॅन्सल करून घेतला। त्यानंतर या ठिकाणी शिल्लक राहिला 1। त्यानंतर 5 ने जर आपण 15 ला डिव्हाइड केलं तर 5 1 जा 5, 5 3 जा 15। देअरफॉर एच इक्वल टू 3 सेंटीमीटर। देअरफॉर एच म्हणजेच काय तर हाईट, म्हणून हाईट इक्वल टू 3 सेंटीमीटर। पुढचं उदाहरण आहे,
हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेथ 15 सेंटीमीटर अँड हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर, हाईट 2.5 मीटर अँड ब्रेथ 0.5 मीटर. या ठिकाणी आपल्याला या उदाहरणामध्ये जी वीट आहे म्हणजे जी ब्रिक्स आहे त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जी भिंत बांधायची आहे त्या भिंतीचं सुद्धा लेंथ, हाईट आणि ब्रेथ दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला ती भिंत बांधण्यासाठी किती विटा लागतील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी ही जी ब्रिक आहे त्याचं लेंथ, ब्रेथ आणि हाईट यांचं युनिट बघणार आहोत. त्याचं युनिट होतं सेंटीमीटर आणि जी भिंत आहे त्या भिंतीचं लेंथ, हाईट आणि ब्रेथ याचं जर युनिट आपण पाहिलं तर ते युनिट होतं मीटर. सुरुवातीला जर आपल्याला ती भिंत बांधण्यासाठी किती विटा लागतील हे शोधायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला दोन्ही यांचं युनिट जे आहे ते सारखं करून घ्यावं लागतं. तेव्हाच आपण ते शोधू शकतो. म्हणून या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण लिहून घेणार. त्यानंतर ते भिंतीचं जे युनिट आहे लेंथचं, हाईटचं आणि ब्रेथचं ते युनिट आपण सारखं करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण जी ब्रिक दिलेली होती त्या ब्रिकची लेंथ, ब्रेथ आणि हाईट लिहून घेतलेली आहे. त्याचबरोबर जी भिंत आहे त्या भिंतीचं सुद्धा लेंथ, हाईट आणि ब्रेथ या प्रकारे लिहून घेतली. आता या ठिकाणी युनिट जे दिलेलं होतं ते सेंटीमीटर होतं आणि या ठिकाणी युनिट जे होतं ते मीटर होतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या भिंतीचं जे युनिट आहे ते आपल्याला सेंटीमीटर करून घ्यावं लागेल, कारण या ठिकाणी वरती जे युनिट दिलेलं आहे ते सेंटीमीटर आहे. आता 6 मीटर आहे म्हणजेच 6 मीटरला जर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर असतात. म्हणून 6 मीटर 6 मल्टिप्लाय बाय जर 100 केले तर आपल्याला मिळालं 600 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 2.5 मीटर होतं म्हणून 2.5 मीटरला आपण मल्टिप्लाय करणार 100 ने. या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. बघा सुरुवातीला एकदम सोपी ट्रिक सांगते. या ठिकाणी 25 नंबर लिहून घेतला. या ठिकाणी होते 20 म्हणून 20 सुद्धा लिहून घेतले. त्यानंतर 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट म्हणून या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि युनिट मिळालं सेंटीमीटर. त्याचप्रमाणे 0.5 मीटर होते. 0.5 मीटरचे सुद्धा आपल्याला करायचे आहे सेंटीमीटर म्हणून मल्टिप्लाय केलं 100 ने. या ठिकाणी सुद्धा 5 नंबर लिहून घेतला आणि हे 2 0 होते, 2 0 सुद्धा लिहून घेतले. एका डिजिट नंतर होतं डेसिमल पॉइंट म्हणून एका डिजिट नंतर लावलं डेसिमल पॉइंट आणि या ठिकाणी युनिट मिळालं सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला ती भिंत बांधण्यासाठी किती विटा लागतील ते शोधायच्या आहेत. देअरफॉर number of bricks required equal to. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द वॉल डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द लेंथ करून किती आपल्याला ब्रिक्स लागतील ते आपल्याला शोधता येणार आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक इक्वल टू. आता बघा व्हॉल्यूम ऑफ द आपल्याला वॉल काढायचा आहे म्हणजे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट करावं लागेल. म्हणून या ठिकाणी ही जी भिंत दिलेली आहे, ही जी वॉल दिलेली आहे त्याचं व्हॉल्यूमच्या लेंथ, हाईट आणि ब्रेथ यांचं करावं लागेल मल्टिप्लिकेशन. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहून घेतलं लेंथ दिलेली होती 600 मल्टिप्लाय बाय हाईट दिलेली आहे 250 मल्टिप्लाय बाय ब्रेथ दिलेली आहे 50 डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक लिहायचं आहे. या ठिकाणी ब्रिकची लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे ते सुद्धा लिहून घेणार. म्हणजे लेंथ आहे 25 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय 10. आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे डिव्हायडेशन. बघा आता या ठिकाणी 10 1 जा 10, 10 5 जा 50. त्यानंतर 15 ने आपण 600 ला डिव्हाइड करणार आहोत. 15 1 जा 15, 15 4 जा 60, 15 0 जा 0. 250 ला आपण 25 ने डिव्हाइड करणार आहोत. 25 1 जा 25, 25 1 जा 25, 25 0 जा 0 इक्वल टू 40 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय जर 5 केले तर 40 मल्टिप्लाय बाय जर 10 केले तर 400 मल्टिप्लाय बाय जर 5 केलं, दोन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं ते म्हणजे 2000 ब्रिक्स. म्हणजे
आपल्याला ती भिंत बांधण्यासाठी किती विटांची गरज आहे, तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला आहे 2000 ब्रिक्स. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रेथ 6 मीटर अँड डेप्थ 3 मीटर इज बिल्ट. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ टँक? हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड? या ठिकाणी आपल्याला त्या टँकची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. या ठिकाणी टँकची लेंथ, ब्रेथ आणि डेप्थ दिलेली आहे, म्हणजेच हाईट आपल्याला दिलेली आहे. डेप्थ म्हणजे या ठिकाणी किती खोलवर ती आहे हे दिलेलं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला मीटर त्याचं युनिट दिलेलं आहे, म्हणून या प्रत्येक संख्येला आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करून घेणार आहोत आणि त्या टँकची कॅपॅसिटी फाइंड आउट करणार आहोत, म्हणजेच व्हॉल्यूम फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ टँक इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट. या सूत्राचा वापर करून आपण त्या टँकची कॅपॅसिटी फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर या ठिकाणी लेंथ दिलेली आहे, लेंथ इक्वल टू 10 मीटर इक्वल टू या ठिकाणी मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे, म्हणून 10 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर या ठिकाणी मिळालं आपल्याला 1000 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला ब्रेथ दिलेली आहे, ब्रेथ इक्वल टू 6 मीटर इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय केले 100, या ठिकाणी मिळालं 600 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे डेप्थ दिलेली आहे, डेप्थ इक्वल टू 3 मीटर, याला सुद्धा आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेणार आहोत, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू 300 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ द टँक. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ टँक इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ मल्टिप्लाय बाय हाईट इक्वल टू 1000 मल्टिप्लाय बाय 600 मल्टिप्लाय बाय 300 इक्वल टू. बघा, सुरुवातीला या दोन्ही संख्यांचा आपण गुणाकार करून घेणार आहोत. 6 1 जा 6 आणि 0 किती, तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे 6 लाख आपल्याला मिळालेलं आहे. मल्टिप्लाय बाय 300, या ठिकाणी सुद्धा 6 3 जा बनले 18 आणि 0 किती, तर 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 क्युबिक सेंटीमीटर हे आपल्याला मिळालं व्हॉल्यूम ऑफ द टँक. आता या ठिकाणी हे जे व्हॉल्यूम मिळालेलं आहे त्याला आपल्याला लिटरमध्ये रूपांतरित करायचं आहे, कारण या ठिकाणी विचारलेलं आहे हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. म्हणजेच या क्युबिक सेंटीमीटर ही जी कॅपॅसिटी आहे टँकची तिलाच आपल्याला लिटरमध्ये रूपांतरित करायचं आहे. 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला ह्या कॅपॅसिटीला लिटरमध्ये रूपांतरित करण्यासाठी या संख्येला आपल्याला 1000 ने डिव्हाइड करावं लागेल. देअरफॉर कॅपॅसिटी ऑफ टँक इन लिटर इक्वल टू, या ठिकाणी ही जी कॅपॅसिटी मिळालेली आहे आपल्याला क्युबिक सेंटीमीटरमध्ये त्याला आपण 1000 ने डिव्हाइड करणार आहोत, म्हणून 18000 किती झिरो आहे, तर 1 2 3 4 5 6 7 याला आपण डिव्हाइड करणार आहोत 1000 ने. या ठिकाणी 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर किंवा क्युबिक सेंटीमीटर सुद्धा असतं, म्हणजे या ठिकाणी 3030 कॅन्सल झाले. आपल्याला मिळालं 18 किती 0 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 1,80,000 लिटर ही त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे या ठिकाणी ती जी टँक आहे त्याची कॅपॅसिटी लिटरमध्ये किती, तर 1,80,000 लिटर ही त्याची कॅपॅसिटी आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 16.1 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.